वेलकम बॅक टू माय चॅनल। सकाळी पिल्लू उठलेली, नाश्ता वगैरे झाला, ब्रेकफास्ट झाला, पिल्लू परत झोपले। आता मी ब्लॉग चालू केला दुपारी। सो आता मला घरची कामं आवरायची, डीमार्टमधून सामान आलेलं आहे ते सगळं भरायचं आहे। आणि मेन गोष्ट अशी की दुपारी 3पर्यंत आम्हाला निघायचं आहे, गुड्डीकडे जायचं आहे आज। गुड्डी म्हणजे माझी छोटी बहीण, तिच्याकडे जायचं आहे आज। सो त्याच्यामुळे सगळं आवरायचं। आणि असं झालं की रात्रीपासून ना मला, रात्री पण नाही, दुपारपासून, काल दुपार इव्हिनिंगपासून मला थोडं बरं नाही वाटत आहे। बरं नाही वाटत आहे म्हणजे थोडंसं असं चक्करसारखं होतं, म्हणजे झोपून उठलं ना की थोडं चक्करसारखं होतं आहे, मध्येच सारं चक्करसारखं होतं आहे। का होतं आहे ते माहीत नाही। सकाळी चहा बिस्किट खाल्लं, तरी पण गुड्डे बिस्किट खाल्लं इवन गोड, जेणेकरून चक्कर काय येते ते थांबावं जरा असं गोड खाल्ल्यामुळे, तरी पण नव्हतं थांबत। ब्रेकफास्ट पण केला नाही मी। ब्रेकफास्ट मी सकाळी बाहेरूनच आम्ही मागवला, कारण का तेवढं करण्याची ताकदच नव्हती। सारखं असं पडल्यासारखं वाटत होतं। इवन आता पण असं बसून उठलं ना तरी पडल्यासारखं वाटते। सो आता ग्लुकोजचं पाणी केलं आहे, ते सारखं सारखं पिते, बघूया। नाहीतर मग संध्याकाळी गुड्डीकडून आले की डॉक्टरकडे जाऊ, पण गुड्डीकडे आज जाणारच आहे काय पण झालं तरी। सो चला आता पटकन डीमार्टचं सामान आले ते भरते। आता थोडंसं बरं वाटते, थोडासा रेस्ट केला। पिल्लू आणि दीपक झोपला, सो आता पटकन आवरून घेते। आणि मेन गोष्ट अशी की आज सॅटर्डे आणि आज दीपकला सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज तो घरी आहे आणि त्याच्यामुळे मग मला थोडासा रेस्ट करता येईल आणि मला थोडंसं थकवा नाही जाणार। आणि आज कामं जास्त करणार नाही मी, कारण का तुम्हाला बोलल्याप्रमाणे मला थोडंसं चक्करसारखं होतं आहे, थोडंसं नाही जास्तच होतं आहे, म्हणजे एकदम विचित्रच फील होते। काय का होतं ते काय माहिती। जर संध्याकाळी ठीक नाही वाटलं तर डॉक्टरकडे जाऊच। आणि काल कसं झालं, मी आहे ना काल दिवसभर फक्त आहे ना दही आणि चपाती खाल्ली, बाकीचं काही खाल्लं नाही। ते खाण्यामागचं कारण असं ना की काल मी भुर्जी केलेली, सो 2 अंडी ना खराब निघाला आणि त्याचा स्मेल आहे ना माझ्या डोक्यात इतका गेला ना, इतका घाण वास होता ना, मी आता सांगू पण नाही शकत। तर तुम्हाला मी सांगते, गरमीमध्ये अंडे अजिबात खाऊ नका। सो ते केल्यानंतर ना पुरा दिवस माझा बेकार गेला। तेव्हापासूनचे मला नरपट्टी बोलू शकता, नरपट्टी पण नाही, नरपट्टी काही असेल ते माझ्या पाठी लागलं ते लागलंच। सो चला आता डीमार्टचं सामान भरूया पटकन। आणलं आणि तुम्ही माझ्या किचनची अवस्था बघू शकता, सगळं तसंच पडलेलं आहे। हे सगळं संपलेलं आहे, त्याच्यामुळे इथे पण सगळं तसंच पडलेलं, म्हणजे काहीच करायची इच्छा नाही होतं। सो आता पटकन एवढं सगळं आहे ते भरून घेते, सगळं आवरून घेते आणि मग भेटते। सो आता इथे सगळं मी फटाफट आवरून घेते। ह्या टाईमला जास्त काही सामान मागवायचं नव्हतं, कारण का लास्ट मंथमध्ये सगळं जे डाळी वगैरे असतात त्या, म्हणजे कडधान्यांमध्ये मागवून घेतलेल्या डाळी वगैरे ऑलमोस्ट आहेत, आईने दिलेल्या त्या। आणि त्याच्यामुळे फक्त तेल, साखर, ज्या नेसेसरी गोष्टी असतात डेली लाईफमध्ये, डेली यूजमध्ये, त्याच फक्त ऑर्डर करायच्या होत्या आणि त्या सगळ्या रिफिल करून ठेवून देते आताच। कारण का सॅटर्डे संडे हा 2च दिवस असतात की मला प्रॉपर काम करता येतं, नाहीतर मला सगळं घाईघाईवर करता येतं, कारण का सांभाळायला दीपक असतो पिल्लूला, त्याच्यामुळे नीट अगदी सगळं जागच्या जागी ठेवता येतं। आठवड्याभरामध्ये जे सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे कसं पण अरेंज केलेलं असतं ते मला सॅटर्डे संडे नीट करता येतात आणि नीट क्लीन करून असं ठेवून देता येतात। सो सगळं मी सामान वगैरे भरून घेतलं। ते झाल्यानंतर थोडंसं डिहायड्रेट झाल्यासारखं झालं, कारण का तुम्हाला मी बोलली की मला चक्कर। माझं सगळं आवरून झालं आहे, हे आवरून झालं आहे, इकडचं आवरून झालं आहे। हे बॉटल घेऊन जाईल गरम पाणी करून, दूध केलेली गरम, भात डाळचा कुकर लावला, तर फक्त फोडणी द्यायचं, बाकी सगळं झालं आहे। पिल्लू अजून पण झोपलं आहे। आता मी आंघोळ करून घेते, वाजला आहे ऑलमोस्ट 1:30 वाजला आहे। मी आंघोळ केली की उठवेल, टाळीला फोडणी देऊ, जेवू, पिल्लूला उठवेल, पिल्लूला भरवेल, थोड्या वेळाने आंघोळ घालू आणि आम्ही निघू। मग आता डायरेक्ट निघालो की तुम्हाला भेटते। सगळं आवरून झाल्यानंतर निघालो। तिघांची पण आंघोळ जायच्या टायमिंगलाच झाली आणि पिल्लूला आम्ही सेकंड टाईम उन्हातून कुठेतरी फिरवतो आहे, नाही तर तिला उन्हामध्ये मी कधीच बाहेर काढत नाही, कारण का ऊनच एवढं असतं ना खूप भयंकर। आणि हे ऑलमोस्ट आम्ही 3-3:30च्या दरम्यान निघालो, ठरवलेलं ओला करून जायचं, पण नंतर म्हटलं बाय ट्रेन बस वगैरे असं काहीतरी करून जाऊया, ॲटलिस्ट पिल्लूला जरा वेगळं काहीतरी आणि तिला सवय व्हावी सगळ्या गोष्टीची। सो त्याच्यामुळे आम्ही बाईकनी आमच्या इथे जो बस स्टॉप आहे तिथपर्यंत गेलो, नंतर तिथून बस पकडली आणि कोइन्सिडन्सली आम्हाला AC बस भेटली। आणि गरमीमध्ये ऑटो ठीक वाटते, पण नॉर्मल बसमध्ये खूप सारी भयंकर गरमी होते। सो AC बस भेटली, त्याच्याने मग आम्ही गेलो। आणि पिल्लू आमची आहे ना बसमध्ये फर्स्ट टाईम बसलेली,
सो आता मी गुड्डीकडे निघालो आहे. आता काय माहीत नाही किती वाजेपर्यंत पोहोचू. 3:30ला ऑलमोस्ट निघालेलो. त्याच्यानंतर स्टेशनला उतरलो नेरूळला, कारण का नेरूळवरून आम्हाला ठाणा ट्रेन पकडायची होती, त्याच्यामुळे नेरूळला उतरलो. आणि पिल्लू बघते चालते. पिल्लू लिटरली स्वतःच बोलत होते की मला उतरवा, कारण का तिला इकडे तिकडे फर्स्ट टाईम ती बघत होती इकडे तिकडे, तिला एका ठिकाणी थांबायचंच नव्हतं. आणि स्टेशनला गेलो ना, तिचं असं झालं की जी ट्रेन येईल ना त्या ट्रेनमध्ये तिला चढायचंच आहे, जी ट्रेन येईल त्या ट्रेनमध्ये तिला जायचंच आहे. इवन आम्ही ऑटोमधनं उतरलो, बसमधून उतरलो, जे काही दिसेल ना तिला व्हेकल त्याच्यामध्ये तिला बसायचंच आहे. मग तो कोण अननोन पर्सन असून दे, कोण असून दे, काय नाही, तिला फक्त तिथे बसायचंच आहे. नंतर ती जामच इकडे तिकडे धावत होती, म्हणून मी तिला चुपचाप इथे वरती बसवली. आणि गरमी पण भयंकर होती आणि मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन थोड्याशा लेट होत्या, त्याच्यामुळे अजूनच इरिटेशन वाढायला लागलं. हार्डली ती 5 मिनटं पण बसली नसेल. नंतर मग इकडे तिकडे तिला जरासं चालवत होती, कारण का ट्रेन यायला थोडासा टाईम होता. मग जरासा वॉक करवला तिला. आणि तेव्हा का इकडे तिकडे जसं काय कोणतरी तिची वेट करते आणि ती कोणाला तरी शोधते, असं इकडे तिकडे तिचं बघणं चालू होतं. आणि मस्तपैकी चालत होती. जरा पण तिने किरकिर केली नाही ट्रॅव्हलमध्ये. मला वाटलं गर्दीमध्ये खूप किरकिर करेल, पण नाही केले. आणि मग नंतर तिकडे पोचल्यानंतर ती डायरेक्टली झोपली गेल्या. गुड्डीकडे गेलो नाही की आम्ही ती डायरेक्ट झोपूनच जाते आधी, आणि मग नंतर खेळायला लागते. सो उठल्या मग जरासं तिचं कसं झालं, उठल्यावर थोडीशी रडली की कुठे आली मी काय, आणि सगळं नवीन नवीन पटकन दिसलं. आणि ज्यानंतर TV लागला आणि कार्टून लागला, त्याच्यानंतर मग ती गप्प बसलेली. नंतर तिला तिच्या काकानी बसवली बीम बॅगवरती आणि ती एकदम एन्जॉय करून बघत होती. लिटरली तिला फरकच नव्हता पडत की आम्ही कुठे आहे, आम्ही काय करतो आहे, काय नाही, काहीच तिला फरक पडत नव्हता. सो असा तिचा टाईमपास चालू होता. आणि आज रमेशचा पण बड्डे होता. मी म्हटलं जावं, कारण का भरपूर दिवस गुड्डीकडे पण गेलं नाही आणि मम्मीचं पण जाणं होत नाही आणि माझं पण पिल्लूमुळे जाणं होत नाही. पण आज काय पण करून ठरवलं की आज जावं. भरपूर दिवस मी पण गेली नव्हती आणि प्रथमेशचा बड्डे पण होता ना, म्हटलं चला जाऊन येऊया. सो त्याचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला, थोडासा टाईम स्पेंड केला. गुड्डीने पावभाजी केलेली, ती खाल्ली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रथमेश, हॅपी बर्थडे टू यू. छोटासा बड्डे सेलिब्रेट केला. घरी आलो, झुडिओमध्ये गेलेलो आम्ही. सो मी थोडंसं शॉपिंग करून आणली. आणि ही जी बॅग आहे ना ती मला गुड्डीनी दिली. गुड्डीनी घेतलेली, त्यांच्या ते सॅटर्डे मार्केट भरतो. ते कुकीला कळलं ह्या बॅगमध्ये काहीतरी आहे, तर ती लिटरली तुम्ही बघा पुरी मान त्याच्यामध्ये टाकते. म्हणजे आमच्या घरी असं आहे ना की कुठून पण काय आलो ना की पहिली चेकिंग होते आणि मगच बाकीच्या गोष्टी फॉलो करायच्या. पहिली चेकिंग मॅन्डेटरी आहे. सो आम्ही काही कपडे घेतले, म्हणजे हवे तशी शॉपिंग करता आली नाही, कारण का पिल्लू इतकी क्रँकेत होती ना, तिला आहे ना शॉपिंग मॉलमध्ये ना जायचंच नसतं. तिला फक्त असं स्ट्रीट शॉपिंग म्हणा किंवा असं फिरायला आवडतं, मूव्हिंग आवडतं. असं पॅकमध्ये तिला जरा पण नाही आवडत. ती इतकी रडत होती ना, सिरियसली तुम्हाला सांगते की लोकांना लिटरली आमच्याकडे बघत होते. मला इतकं कसं तरी वाटत होतं ना की मला फील येत होतं की बाबा बाकीच्यांची मुलं रडतात तेव्हा आपण पण आधी बघायचं, त्यांना कसं फील वाटत असेल. सो सेम मला तसं फील झालं. इतकी रडत होती ती. आणि हे काहीतरी मी असं 2 पीसमध्ये तिला घेतलं. मस्त मस्त कलेक्शन आलं झुडिओमध्ये. तुमच्या इथे झुडिओ असेल ना तर तुम्ही नक्की विजिट करा. मला हे सगळं 150ला पडलं. म्हणजे टी शर्ट सिंगल 150 आणि खालची लोअर 150, खालची लोअर 200 होती, सॉरी. सो असं काहीतरी आम्ही 2 सेटमध्ये घेतलं. आणि हे 2 माझ्या चॉईसचे आहेत आणि शर्ट दीपकला आवडलं ते घेतलं. त्याच्या खालची लोअर शोधत होतो, ती पण शॉर्ट्सच होती, पण पिल्लू काही जरा पण ऐकत नव्हती. सो मी खाली आली. नंतर मग दीपकला काही समजत नव्हतं, मग तो पण खाली आला बिलिंग करून. मग ठरवलं नंतर परत जाऊया आपण. मग नंतरच्या टायमिंगला पिल्लू बाहेर राहील आणि मी बाहेर राहील, असं आम्हाला अल्टरनेट करावं लागेल. आणि आता एका मी पिल्लूला एक ड्रेस घालून बघतोय होतोय का. म्हणजे तिचं आहे ना कसं आहे की तिला दुकानामध्ये ना स्टे करायचंच नाही आहे, म्हणजे थांबायचंच नाही आहे. तिला बाहेर असं मूव्हिंग गाड्या किंवा असं फिरणारं असं ओपन स्पेसमध्ये तिला फिरायला आवडतं. सो ते पिल्लूचे ड्रेस ट्राय करतात, मी रॅम्प करत होते. मला सो आता परत सेकंड ड्रेस आहे, तो पण बघा कसा वाटतं तिला. मला नक्की सांगा.
तर इथे मी तुम्हाला माझ्या लिपस्टिकचं कलेक्शन दाखवते. मला एक रिक्वेस्ट आलेली, 2दा-3दा आलेली, तर मी म्हटलं शेअर करावं. सो मी आज तुम्हाला शेअर करते की मी कुठल्या लिपस्टिक यूज करते आणि कोणत्या माझ्याकडे आहेत त्या. सो ही फर्स्ट आहे, ही मी मोस्टली करून जास्त यूज करते. तुम्ही तर बघितलाच असाल, मोस्टली करून मी हीच लावते लिपस्टिक, कारण का ही जी शेड आहे ना ती मला जाम आवडते. ही NYBची आहे. सो मी तुम्हाला ट्राय करून दाखवते हातावरती, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ह्याची शेड आहे ना ती कशी आहे. आता कॅमेऱ्यामध्ये वेगळी दिसत असेल आणि रिअलमध्ये थोडीफार वेगळी दिसत असेल, एवढा पण डिफरन्स नाही आहे. आणि ह्याचा जो कोड नंबर आहे, म्हणजे शेड नंबर आहे, तो 44 आहे. जर तुम्हाला ह्यातली कुठली पण लिपस्टिक घ्यायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लिंक आहे ती शेअर करेल. आणि या मोस्टली करून मी सगळ्या ऑनलाईनच परचेस केलेले आहेत. आणि ही जी लिपस्टिक आहे ना, हिचा पण जो कोड तुम्हाला दाखवला आणि ही स्विस ब्युटीची आहे. आणि ही पण मी अशी कधीतरीच यूज करते. मोस्टली करून साडी वगैरे वेअर केली ना कीच ही म्हणजे लिपस्टिक लावते. थोडीशी रेडिशमध्ये आहे आणि सगळ्या ज्या लिपस्टिक आहेत ना त्या मॅट फिनिशिंगमध्ये आहेत. आणि एकच लिपस्टिक असेल की ती थोडीशी ग्लिटरी टाईप आहे, पण एवढी पण नाही आहे, पण ठीक आहे. आणि ही दुसरी पण NYBचीच आहे. माझ्याकडे मोस्टली करून NYB, स्विस ब्युटी अशाच ह्याच्या लिपस्टिक आहेत आणि मला त्या खूप आवडतात. आणि मोस्टली करून तुम्ही शेड बघाल थोड्याशा सेमच आहेत, एवढा पण डिफरन्स नाही आहेत. सो ही एक आहे. तुम्हाला मी हातावरती असं करून दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. ह्याचं ना थोडंसं शार्प करायचं राहून गेलं आहे, त्याच्यामुळे मला सो जी नेक्स्ट लिपस्टिक आहे ती बेला बॉस्टेची आहे. ही पण मी ऑनलाईनच बाय केली. ही थोडी न्यूड मध्ये आहे ही, आणि हिचा जो कोड आहे तो 01 आहे. तुम्ही जर तुम्हाला परचेस करायचा असेल ना, तुम्ही त्याची जी लिपस्टिकचा जो ब्रँड आहे आणि त्याचा कोड टाकला ना तर तुम्हाला ॲटोमॅटिक ती लिपस्टिक भेटून जाईल. ही पण मी अशी कधीतरीच लावते. मोस्टली करून जे लाईट टी शर्ट वगैरे असतात ना त्याच्यावरतीच लावते, नाही तर जर डार्क टी शर्ट असेल ना तर लावते. ही पण सेम ब्रँडचीच आहे. माझ्याकडे तुम्हाला बोलली की एकाच ब्रँडचे सगळे असे 2-2, 3-3 शेड आहेत, कारण का मला ना ते खूप आवडले. म्हणजे त्यांची लिपस्टिकची जी शेड आहे त्याचं जे म्हणजे राहतात ते खूप टाईम, त्याच्यामुळे मला ह्याच आवडतात, म्हणून मी ह्याच मोस्टली करून प्रेफर करते यूज करायची. सो ह्याचा पण शेड तुम्ही बघताय थोडासा डिफरन्स असेल शेडमध्ये, अगदी हलका टचअप असेल. 0.1, 0.2नी थोडासा असा वेगळा असेल. आणि ही आहे ही थोडी तुम्हाला बोलली ना की माझ्याकडे ग्लिटरवाली आहे. ही वेट अँड जॉय का काहीतरी त्याची ब्रँडचं नाव आहे, मला पण एक्झॅक्टली माहीत नाही, कारण का त्याच्यावरती स्टिकर आलं आहे, त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगता येत नाही की ती कुठली आहे. ही थोडीशी आहे ना ओपन झालेली आणि सगळ्या पाऊचमध्ये स्प्रेड झालेली, त्याच्यामुळे ती थोडीशी जी लिपस्टिकचं वरचं कोटिंग आहे ना ते थोडंसं हे झालं आहे. आणि ही आहे ती इनसाईडची. ही 24 आवर्स राहते आणि ही लिपस्टिक अगदी चांगली आहे. तुम्ही ह्या ब्रँडच्या लिपस्टिक यूज करा. जर तुम्हाला लॉंग लास्टिंग हवं असेल ना तर या ब्रँडच्या करा. ही पण मला जास्त आवडते. ही पण ज्याचा कोड आहे 17 नंबर आहे. आणि ही पण मी तुम्हाला दाखवते की ह्याचा शेड प्रॉपर कसा दिसतो तो हातावरती. ही पण मी मोस्टली करून लावलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असाल. थोडासा डिफरंट म्हणजे येऊ शकतो कॅमेरामध्ये, थोडासा, अगदी एवढा पण नाही आहेत. आणि ह्या ज्या 2-3 लिपस्टिक आहेत त्या लिक्विड शेडमध्ये आहेत माझ्याकडे. बाकीच्या मोस्टली करून मी क्रेयॉनच्याच यूज करते. सो आता ही आहे ती स्विस ब्युटीचीच आहे परत एकदा. ही पण सेम ॲज इट इज शेड आहे. मला मोस्टली करून ना लिक्विड जास्त करून लिक्विड आवडत नाही, काय माहिती, पण लिक्विड शेड चांगली पण मला नाही आवडत. सो माझ्याकडे जास्त करून क्रेयॉनमध्येच आहेत. आणि ही इनसाईडचीच आहे सेम. ह्या दोन्ही सेम ह्याच्या आहेत, कारण का जी एक लिपस्टिक आहे ना ती गुड्डीची माझ्याकडे राहिली, म्हणजे माझी छोटी बहीण आहे ना तिची माझ्याकडे राहिलेली आहे. सो माझ्याकडे ह्या 2 झाल्या आहेत. आता ती कधी येते मला आज गेलेली, पण माझ्या एवढं लक्षात नाही राहिलं ती घेऊन जायची. सो 2-2 आहेत लिपस्टिक ह्या. सो ही पण सेम ॲज इट इज शेड आहे. तुम्हाला मोस्टली करून थोडा डिफरन्स दिसत असेल, बाकीचा एवढा काही डिफरन्स नाही आहे, कारण का बाकीच्या एवढ्या मी शेड आहेत ना यूज केल्या नाहीत, आणि यूज केल्यात ना त्या मला आवडल्या नाही आहेत. अजून 2-3 शेड होत्या थोड्याशा ब्राउनिशमध्ये, आणि त्या मी मम्मीला देऊन टाकल्या, कारण का मम्मीला त्या ज्या शेड्स आहेत ना त्या मम्मीला खूप आवडतात आणि त्या आम्हाला सूट करत नाही, त्या मम्मीला सूट करतात. सो मम्मीला त्या देऊन टाकल्या मी. आणि ही थोडीशी रेडिश आहे. ही अशी साडी वगैरे आपण वेअर केली ना की थोडंसं रेडिश वगैरे असं चांगलं दिसतं. सो ही एक आहे. ही मी मोस्टली करून 1-2दाच यूज केलेलं आहे, तुम्हाला तर दिसत असेल, अगदी न्यूजच्या न्यूज आहे. आणि ही दुसरी आहे ती मायग्लॅमची आहे. ही
काहीतरी ऑफर चालू होती तेव्हा मी ऑर्डर केलेली. ही मला ना 99 रुपीजला पडलेली आणि आता ह्याची ॲक्च्युअल प्राईस ना 400 समथिंग आहे. ही आहे ना अगदी तुम्हाला सांगते लॉंग लास्टिंग आहे. तुम्ही आत्ता जर लावली ना आणि ती अगदी रात्रीपर्यंत सकाळपर्यंत उठलात ना तरी पण ही लिपस्टिक राहते. एवढी पॉवरफुल लिपस्टिक आहे. अगदी म्हणजे तुम्ही रफ तरी केला ना वाईपनी तरी पण ती इझिली जात नाही. थोडंसं तेलाने रफ करावं लागतं, नंतर मग आपलं क्लिन्झिंग मिल्क असतं ना त्याच्याने हे करावं लागतं. इतकी मस्त लिपस्टिक आहे. ह्याच्यामध्ये ना मला अजून दुसरी शेड घ्यायची आहे. आता बघूया ती कधी मी घेते. जेव्हा मी घेईन ना तुमच्याजवळ मी शेअर करेन. मोस्टली करून मला जी शेड आवडते ना त्या सो अशा काहीतरी माझ्या शेड्स होत्या जे की मी डेली यूज करते. तुम्हाला दाखवल्या मी. आता तुम्हाला मी ना ह्या वाईप करून पण दाखवेल वेट टिश्यूने की कुठली लिपस्टिक किती टाईम टिकते. म्हणजे तुम्हाला जर लॉंग लास्टिंग हवे तर तुम्ही कुठली घेऊ शकता आणि कुठली नाही. ही एकच आहे ना ती फक्त थोडीशी ग्लिटरी आहे. बाकीच्या सगळ्या मॅट लिपस्टिक आहेत. सो अशा काहीतरी माझं कलेक्शन आहे लिपस्टिकचं. तुमची खूप सारी रिक्वेस्ट होती सो व्हिडिओ हा ताई तुमच्यासाठी मी केला आहे खास. आणि आता तुम्ही बघा की कुठली लिपस्टिक लॉंग लास्टिंग. एका वाईपने तर सगळं निघालं नाही. जेव्हा मी एकदम खूप रगडलं तेव्हा लिपस्टिक कुठे निघाली. आणि 2 अशा लिपस्टिक आहेत ना 2 किंवा 3 लिपस्टिक आहेत त्या एकदम लॉंग लास्टिंग आहेत. त्या पण एकदम मस्त शेड्स आहेत. तुम्हाला ही आहे ती जास्त आणि ही पण आहे ती. सो तुम्हाला इथली कुठली घ्यायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला लिंक आहे ती नक्की शेअर करेन. सो चला आजचा व्हिडिओ एवढाचाच मी शूट केला कारण का जास्त काही मला शूट करता आलं नाही. सो अशा काहीतरी माझ्याकडे बेसिक शेड्स होत्या ज्या मी डेली यूज करते. कधीतरी यूज करते म्हणजे कधी साडीवरती वेगळी शेड, कधी जीन्सवरती वेगळी शेड, कधी ड्रेसवरती वेगळी शेड. अशा शेड्स आहेत माझ्याकडे. सो तुम्हाला व्हिडिओ हवे होता सो मी तुमच्याजवळ माझ्या कलेक्शन आहे ते शेअर. सो ते झाल्यानंतर पिल्लूला थोडीशी आंघोळ घातली. बाहेरून आलेलो आंघोळ घातली, तिला भरवलं. तिलाच रात्री नाचणीचं सत्व भरवलं कारण का येता येता आम्हाला 10 वाजून गेले. त्याच्यामुळे मग नाचणीचं सत्व होतं ते भरवलं कारण का जे होममेड सॅलेक्स होतं ते संपलेलं. आता ते संडेला म्हणजे उद्याच्या दिवशी मला करावं लागेल. सो असा काहीतरी दिवस गेला आमचा. आणि पिल्लू इथे तिच्या पॅन्टचा दोरा निघालेला तो ओढत होती. त्याच्यात ती मग्न झालेली. ऑलमोस्ट ती 2 वाजता रात्री झोपली. एवढा सारा ट्रॅव्हल करून पण ती 2 वाजता झोपली. ट्रॅव्हलमध्ये ती जरा पण झोपली नाही. होल ट्रॅव्हल ती जागी होती. सो चला मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते.